नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 26 मार्च 2022 रोजी झालेली ही प्रश्नपत्रिका आहे. या ठिकाणी सरावाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. सरावाच्या प्रश्नपत्रिका सोडल्यामुळं वारंवार अनेक प्रश्न त्याच ठिकाणी विचारले जातात, तेवढ्या गुणासाठी विचारले जातात. याशिवाय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजतं आणि आपला आत्मविश्वास बळावतो. या ठिकाणी 2022 या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न तिसऱ्यातला बीतला आपण चौथा सोडवणार आहोत. 3 सोडवलेले आहेत. प्रश्न तिसरा 9 गुणांचा असतो. त्यातला ए 3 गुणांचा कृती पूर्ण करा. 2 असतात, पैकी 1 सोडायचा असतो. 6 चौकटी पूर्ण करायचे असतात, प्रत्येकी अर्धा गुण. प्रश्न तिसऱ्यातला बी 4 दिलेला असतात, 2 सोडवायचे असतात, पैकी 4 पैकी 2, प्रत्येकी 3 गुण. असा 6 गुणांचा प्रश्न. त्यातला चौथा, दाखवा की टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साइन ए गुणिले कॉस ए. ही डावी बाजू आहे LHS, ती पुन्हा मांडायची. डावी बाजू बरोबर टॅन ए भागिले 1 अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए भागिले 1 अधिक कॉट वर्ग ए त्याचा वर्ग बरोबर. या ठिकाणी नित्य समानता आपल्याला माहिती आहे. 1 अधिक टॅन वर्ग ए बरोबर सेक वर्ग ए आणि 1 अधिक कॉट वर्ग ए हे माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर कोसेक वर्ग ए. याचा वापर करायचा. टॅन ए भागिले 1 अधिक टॅन वर्ग ए म्हणजे सेक वर्ग ए आणि त्याचा वर्ग आहे, त्यामुळं सेक चौथा ए अधिक कॉट ए 1 अधिक या ठिकाणी कॉट वर्ग ए म्हणजे कोसेक वर्ग ए त्याचा वर्ग आहे, त्यामुळं कोसेक चौथा ए. ओके. आपल्याला हेही माहीत आहे 1 भागिले सेक ए बरोबर कॉस ए आणि 1 भागिले कोसेक ए बरोबर साइन ए. म्हणून या ठिकाणी टॅन ए गुणिले सेक फोर्थ ए होणार. 1 भागिले सेक ए म्हणजे कॉस ए कॉस फोर्थ ए होणार. ओके. अधिक कॉट ए 1 भागिले कॉस म्हणजे साइन, त्यामुळं कॉट ए गुणिले साइन फोर्थ ए होणार. ओके. हा जो टॅन आहे तो आपण म्हणून चिन्ह साइन ए भागिले कॉस ए गुणिले या ठिकाणी कॉस फोर्थ ए अधिक हा कॉट ए आहे तो कॉस भागिले साइन कॉस ए भागिले साइन ए गुणिले साइन फोर्थ ए. ओके. या ठिकाणी हा कॉस ए आणि इथला कॉस ए गेला, त्यामुळं हा साइन ए आहेच गुणिले कॉस फोर्थमधला एक कॉस ए आणि छेदस्थानचा कॉस ए गेल्यामुळं कॉस घन ए अधिक कॉस ए आहे चिथं गुणिले साइन फोर्थमधला एक साइन ए आणि साइन ए गेला, हा साइन घन ए. ओके. या दोघांमधला साइन गुणिले कॉस सामायिक निघतोय. साइन गुणिले कॉस साइन ए गुणिले कॉस ए आतमध्ये राहतोय. साइन ए बाहेर काढला, कॉस घनमधनं एक बाहेर काढला, आत कॉस वर्ग ए अधिक कॉस ए साइन ए बाहेर काढलेला आहे, त्यामुळे इथं साइन वर्ग ए. म्हणून साइन ए गुणिले कॉस ए गुणिले साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए किंवा कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग ए म्हणजे 1. कारण आपण नित्य समानता माहिती आहे आपल्याला. साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 याचा वापर केला इथं. म्हणून साइन ए गुणिले कॉस ए गुणिले 1 साइन ए गुणिले कॉस ए बरोबर उजवी बाजू. ओके. ही उजवी बाजू मिळालेली आहे.
अशा पद्धतीनं. म्हणून पुन्हा मूळ प्रश्न जो आहे, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेलीच आहे. टॅन ए भागिले 1 अधिक टॅन वर्ग ए त्याचा वर्ग अधिक कॉट ए भागिले 1 अधिक कॉट वर्ग ए बरोबर साइन ए गुणिले कॉस ए. ओके, अशा पद्धतीनं. प्रश्न 4 आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 2 8 गुणांचा प्रश्न एकूण 3 असतात. त्यातला पहिला आहे, हा चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे. ABCD समांतरभुज चौकोन आहे. P हा CDचा मध्यबिंदू आहे. रेख BP कर्ण ACला X मध्ये छेदतो. रेख BP कर्ण ACला X मध्ये छेदतो. तर दाखवायचं आहे 3AX बरोबर 2AC. 3AX बरोबर 2AC. ACची दुप्पट आणि AXची तिप्पट समान आहे. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण BXA व त्रिकोण PXC आणि BXA हे 2 त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. मध्ये हा X विरुद्ध कोण आहे, कोण BXA, एकरूप कोण PXC विरुद्ध कोण, कारण त्याचं. ओके. याशिवाय समांतरभुज चौकोन आहे. ADला BC समांतर आहे. AC छेदिका घेतली त्यामध्ये, तर हा कोण BAX आणि कोण PCX हे एकरूप कोण आहेत, व्युत्क्रम कोण. ओके. कोण BAX एकरूप कोण PCX. व्युत्क्रम कोण, आणि म्हणून हे 2 त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण BXA समरूप त्रिकोण PXC हे 2 त्रिकोण समरूप. को समरूपता कसोटी. ओके. 2 त्रिकोण समरूप आहेत. त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. पहिलं दुसरं BX भागिले PX बरोबर दुसरं तिसरं XA भागिले XC बरोबर पहिलं तिसरं AB भागिले CP. ओके, किंवा PC. पहिलं तिसरं BA भागिले PC. ओके. समोरासमोरील बाजू समांतरभुज चौकोनाच्या एकरूप असतात. AB बरोबर CD. AB बरोबर CD सम्मुख भुजा आहेत, आणि आपण सम्मुख भुजा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा आहेत. त्यामध्ये PC आपण X मानली, DP पण X होणार, CD 2X, AB सुद्धा 2X होणार. ओके. समोरासमोर भुजा समान असतात. PC बरोबर X, म्हणून या ठिकाणी CD बरोबर 2X बरोबर AB सुद्धा 2X. ओके. म्हणून AB सुद्धा 2X. आपण XA भागिले XC म्हणून XA भागिले XC बरोबर AB भागिले CP किंवा PC. AB आत्ताच आपण पाहिली 2X आहे. CP आत्ताच आपण पाहिली X आहे. ओके. म्हणूनच या ठिकाणी XA भागिले XC बरोबर Xला X गेल्यामुळं 2 भागिले 1. XA भागिले XC बरोबर 2 भागिले 1. X गेला. व्यस्त क्रिया केल्यामुळं XC भागिले XA आवश्यकतेनुसार 1 भागिले 2 व्यस्त क्रियेने
ओके. जे दाखवायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 3 एक्सचा उल्लेख आहे, 2 एसचा उल्लेख आहे. त्यामुळे याच्यावरती योगक्रिया करायची. योगक्रिया केली आपण तर अंशात छेद मिळवायचा. एक्स सी अधिक एक्स ए आणि छेद तसा ठेवायचा. एक्स सी अधिक एक्स ए भागिले एक्स ए बरोबर 1 अधिक 2 भागिले 2. ओके. एक्स सी अधिक एक्स ए. आता एक्स सी अधिक एक्स ए म्हणजे ए सी मिळाली आपल्याला. ह्या दोन तुकड्यांची बेरीज ए सी भागिले एक्स ए बरोबर 2 1 3 भागिले 2. याचा आपण तिरकस गुणाकार घेतला तर 3 गुणिले एक्स ए म्हणजेच 3 ए एक्स. ओके. आणि बरोबर 2 ए सी. आपल्याला जे दाखवायला सांगितलेलं होतं ते मिळालेलं आहे. ओके. अशा पद्धतीने योग्य त्या लॉजिकचा वापर करून उत्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पहा कसा सोडवला आपण प्रश्न हा. ओके. 4 गुणांचा. त्यातला दुसरा आहे 4 गुणांचा. या ठिकाणी आकृतीमध्ये सी केंद्र असलेल्या वर्तुळाला ए या बाह्यबिंदूतून ए बी आणि ए डी हे स्पर्शिकाखंड आहेत. ए या बाह्य सी केंद्र असलेल्या वर्तुळाला ए या बाह्यबिंदूतून ए बी आणि ए डी हे या ठिकाणी स्पर्शिकाखंड आहेत. तर दाखवायचं आहे माप कोन ए बरोबर म्हणजे हा कोन माप कोन ए बरोबर 1/2 चौकड कंसात माप कंस बी वाय डी माप कंस बी वाय डी वजा माप कंस बी एक्स डी. ओके. माप कोन ए बरोबर 1/2 चौकड कंसात माप कंस बी वाय डी हा विशाल कंस वजा लघु कंस. पाहूया ही सिद्धता कशी लिहायची. या ठिकाणी जी रचना आहे रेख बीडी जोडावी लागते. रेख बीडी जोडली आणि त्यामुळे जो कोन तयार झाला आहे माप कोन बी डी ई माप कोन हा बाहेरी बिंदू आहे. इथं किरण ए डी वरती आपण इथं बाहेर ए बिंदू घ्यायचा आहे. कोन बी डी ई. ओके. कोन बी डी ई या कोणाची एक भुजा छेदिका आहे दुसरी स्पर्शिका आहे. स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार कोन बी डी ईचं माप त्याच्या आत असणारा कंस बी एक्स डी त्याच्या मापाच्या निम्म त्याचं माप असते. ओके. माप कोन बी डी ई बरोबर 1/2 माप कंस बी एक्स डी. ओके. माप कंस बी एक्स डी स्पर्शिका छेदिका प्रमेय. ओके. याला एक म्हणूया आपण. स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय म्हणायच्याला स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय. या ठिकाणी आता त्रिकोण ए बी डी जो आहे त्रिकोण ए बी डीचा हाच कोन बी डी ई बाह्य कोन आहे. ओके. त्रिकोण ए बी डीचा कोन बी डी हा बाह्य कोन आहे. बाह्य कोणाचे प्रमेय वापरायचे आहे. त्रिकोण ए बी डीचा कोन बी डी ई हा बाह्य कोन आहे. हे लॉजिक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या कोनाचं माप या बाह्य कोनाचं माप कोन बी डी एचं माप दूरस्थ अंतरकोन कुठले आहे ते बी डी एचे माप ए बी डी आणि कोन बी ए डी यांच्या मापांच्या बेरजे इतका आहे. बाह्य कोनाचे माप बाह्य कोनाचे माप त्याला हा संलग्न असणारा कोन बी डी ए सोडला तर त्रिकोणाचे दूर राहिलेले कोन आहेत ए बी डी आणि बी ए डी यांची बेरीज कोन ए बी डी अधिक कोन बी ए डी या दोघांची बेरीज आणि त्यामध्येच कोन आपल्याला हा बी ए डी पाहिजे. बी ए डी म्हणजेच कोन ए आहे. ओके. यावरून म्हणून कोन बी ए डी बरोबर कोन बी डी ई वजा कोन ए बी डी. ओके. सॉरी इथं बघा बी डी ए
स्पर्शिका छेदिका कोणाचं माप बी डी एचं माप हा वाय आहे, एक्स नाही, बी वाय डीच्या निम्म. ओके, बी वाय डीच्या निम्म तर बी वाय डी आहे. ओके, या ठिकाणी कोन बी डीची किंमत तीच घालायची. कोन बी डीची किंमत 1/2. ठीक आहे, याची किंमत लिहूया अगोदर. कोन ए बी डीची पण किंमत काय पाहिजे. कोन ए बी डी कोठे आहे पाहूया. कोन ए बी डी, कोन ए बी डी याची सुद्धा एक छेदिक आहे आणि स्पर्शिक आहे. ए बी डी या कोणाच्या आत, ए बी डी या कोणाच्या आत बी एक्स डी हा आंतरखंडित कंस आहे. बी एक्स डी या कंसाच्या निम्म ए बी डीचं माप असतं. म्हणून कोन ए बी डी बरोबर 1/2 माप कंस बी एक्स डी. ओके, ह्याला 2 म्हणूया आणि ह्याला 1. पहा 1 आणि 2 वरून, 1 व 2 वरून या ठिकाणी आपल्याला बी ए डीमध्ये माप घालायला पाहिजे. इथं आपण 2 म्हणूया आणि ह्याला 3 म्हणूया. 1 व 3 वरून, 1 व 3 वरून ह्याला 3 म्हटलं. 1 आणि 3 वरून, 1 आणि 3 मधली किंमत 2 मध्ये घालायची. कोन बी ए डी, कोन बी ए डी. ओके, या ठिकाणी काय आहे बी ए डीचं माप. कोन बी डी, कोन बी डी आहे 1/2 माप कंस बी वाय डी. 1/2 माप कंस बी वाय डी. आणि या ठिकाणी वजा काय आहे ए बी डी, ए बी डी आहे 1/2 माप कंस बी एक्स डी. 1/2 माप कंस हा ए बी डी बी एक्स डी आहे. ओके, आता माप कोन बी ए डी म्हणजे माप कोन ए, इथला 1/2 आणि इथला 1/2 सामाय काढायचा, आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे कंसात काय येणार 1/2 कंसात माप कंस बी वाय डी वजा माप कंस बी एक्स डी. म्हणून कोन ए बरोबर 1/2 चौकट कंसामध्ये माप कंस बी वाय डी वजा माप कंस बी एक्स डी. ओके, अशा पद्धतीनं. ओके, हा बी वाय डी आणि बी एक्स डी आत राहिला, 1/2 सामाय काढला आणि आपल्याला अपेक्षित उत्तर हे होतं. ओके, माप कोन ए बरोबर 1/2 माप कंस बी वाय डी वजा माप कंस बी एक्स डी. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी शेअर करून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला गणित भाग 1 गणित भाग 2 मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी हे प्रश्न, या प्रश्नपत्रिका हा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद.